महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम विक्रमी मताधिक्याने विजयी होतील. आमदार मनोजदादा घोरपडे. सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले असून ही निवडणूक निश्चितपणे भाजप व महायुतीच्या बाजूने लागेल असा ठाम विश्वास कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केला. विधानपरिषद निवडणुकीनिमित्त कोरेगाव येथील मतदान केंद्राला आमदार घोरपडे यांनी भेट दिली. यावेळी महायुतीतर्फे उभारण्यात आलेल्या बूथवर त्यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव काका पाटील, रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष संपतराव माने यांच्यासह महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार घोरपडे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत प्रभावीपणे संपर्क साधल्याचे सांगितले. सर्वांनी एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यामुळे धैर्यशील कदम यांचा विजय निश्चित असून ते विक्रमी मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी सातारा जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी आदरणीय धैर्यशीलदादा कदम यांना उमेदवारी द्यावी अशा पद्धतीचा आग्रह आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेला होता आणि त्या अनुषंगाने त्याला प्रतिसाद देत या ठिकाणी माजी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आदरणीय धैर्यशीलदादा कदम यांना ही उमेदवारी मिळाली आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सातारा ते सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची ताकद आहे आणि सर्वांनीच अतिशय ताकदीनं झोकून देऊन त्या ठिकाणी धैर्यशीलदादांना निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केलेत आणि त्या माध्यमातून येणारा रिझल्ट हा अतिशय चांगल्या पद्धतीचा असेल. विक्रमी मताधिक्यानं धैर्यशीलदादा या ठिकाणी निवडून येतील अशी खात्री आहे.